बाळ न होणं हा पहिल्यासारखा शाप राहिलेला नाही. अत्याधुनिक उपचार पद्धती ज्या बेबी शुअर फर्टिलिटी सेंटरमध्ये उपलब्ध आहेत, त्याच्या मदतीने आपल्याला आपलं स्वतःचं बाळ होऊ शकतं. समाजात आजही IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीबद्दल गैरसमज आहेत की IVF मुळे झालेलं बाळ म्हणजे कृत्रिम बाळ, दुसऱ्याचं बाळ. खरं पाहायला गेलं तर IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी या उपचार पद्धतीने आपल्याला आपलं स्वतःचं बाळ मिळू शकतं. मुंबईमधल्या नावाजलेल्या डॉक्टरांकडे गेलो होतो. त्यांनी आमची 1-2 वर्ष ट्रीटमेंट त्यांच्याकडे सुरू होती. त्यांनी आम्हाला एका फायनल मीटिंगसाठी आम्हाला दोघांना एकत्र बोलवलं आणि त्या बोलवल्यानंतर त्यांनी आम्हाला एवढं सांगितलं की आम्ही आता तुमची जी ट्रीटमेंट आहे जसं पाहिजे तसं ते काय तुमचं ते आतमध्ये लायनिंग डेव्हलप होत नाही आहे, तसं लायनिंग व्यवस्थित डेव्हलप होत नाही आहे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे बाळ आतमध्ये धरू शकत नाही असं त्यांनी मला रिझन दिलं माझं कन्सीव्ह न होण्यासाठी. आणि मग त्यांनी मला सेरोगसीचा ऑप्शन दिला. त्यांनी ज्या वेळेला मला सेरोगसीचा ऑप्शन दिला त्यावेळेला मला कळलं नाही मी काय रिॲक्ट होऊ आणि मला रडायला आलं तिथेच. कारण मला सेरोगसी नको हवी होती. जो 9 महिन्याचा अनुभव असतो तो माझा मला काढायचा होता, जो माझा स्वतःला अनुभवायचा होता. बाळाचं पहिलं डेव्हलप होणं, त्याचं किक मारणं, त्याचे मूवमेंट्स सगळ्या मला माझ्या स्वतःला अनुभवायच्या होत्या. आणि त्यासाठी आम्हाला सेरोगसी हा ऑप्शन नको हवा होता. इथे येऊन आमचं न्यूज आम्हाला पॉझिटिव्ह मिळाली आणि त्या पॉझिटिव्ह न्यूजमुळे ज्या वेळेला ते हळूहळू आम्हाला कुठेतरी असं वाटत होतं की आम्ही आता जिथे आम्हाला ज्यांची नावं मोठी आहेत, ज्यांचे ते फार मोठे डॉक्टर आहेत, त्यांनी काय जे केलं आहे आम्हाला त्यांच्या नावाशी, आम्ही त्या नावासाठी गेलो होतो की आम्हाला असं वाटलं होतं की तिथे फळ मिळेल. परंतु आज मी ठामपणे सांगतो की हे जे डॉक्टर अतुल सर आणि डॉक्टर स्वाती मॅडम जे आहेत ह्यांच्याकडे आल्यानंतर जो अनुभव आम्ही घेतला आहे ना, आम्ही फार लकी आहोत की आमची भेट ह्या दोघांशी झालेली आहे. आणि जो काळ आमचा जो सुवर्ण काळ जेव्हा आम्ही बाळ घेऊन जात होतो आणि जेव्हा पहिल्यांदा ज्या वेळेला आम्हाला पॉझिटिव्ह न्यूज सांगितली तेव्हा मॅडमने आम्हाला सांगितलं की आम्हाला ट्विन्स आहेत आणि ट्विन्स आहेत. ह्याच्यानंतर आमचा विश्वास बसत नव्हता की जे ते सांगितलं होतं लायनिंग कमी आहे आणि नॅचरली काही कन्सीव्ह होऊ शकत नाही, तिथेच त्याच युट्रसमध्ये ट्विन्स बेबी होते. ज्या दिवशी ते आमच्या हातात आले त्या दिवशी असं वाटत होतं की संपूर्ण जगाला हत्तीवरनं साखर वाटावी आणि ती साखर जाऊन त्या हॉस्पिटलमध्ये न्यावी की ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बाळ होणार नाही. त्यांना असं आम्हाला वाटायचं वाटलं. पण इथे आल्यानंतर तरी जो अनुभव आहे तो आम्हीच घेतला आहे. आज तुम्ही हे आमचं गोंडस शेंडफळ बघताय आणि जे 2 बाळ जे आम्ही मगातपासून म्हणतोय, जे आमच्या ज्या 2 मुली आहेत, तिचं नाव आद्या आणि अस्मी आहेत, ते आत्ता आमच्याबरोबर नाहीत कारण की ते आत्ता शाळेत गेलेत. त्यांचा पण शाळेचा अनुभव ते लोक अनुभवत आहेत आणि त्यांना शाळेत सकाळी सोडताना आणि घरी आणताना त्यांच्या ज्या चेहऱ्यावर जे हसू दिसते शाळेत जाऊन आल्यानंतर, याला कोणत्याही पैशाने मोल नाही. OPDमध्ये ना खूप सारे कपल येतात प्रिव्हियस 2 फेल्ड किंवा 3 फेल्ड IVF. याचा अर्थ काय की पहिल्यांदा 2 वेळेला किंवा 3 वेळेला त्यांची ही टेस्ट ट्यूबची जी प्रक्रिया आहे ती त्यांच्यावरती झाली आहे पण ती अपयशी ठरली आहे. अशा लोकांच्यामध्ये तर मी असं बोलेन की ह्याच्यामध्ये तर बेबी शुअरचा हातखंडा असेल. याचं कारण असं की आमच्याकडे एक ॲडव्हान्स जीन RNA टेक्नॉलॉजी नावाची एक टेक्निक उपलब्ध आहे ज्याचं नाव आहे एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी असे. ही जी एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी असे नावाची टेक्निक आहे ह्याच्यामध्ये आपण गर्भाशयातून जे आतमध्ये मासिक पाळीचं वातावरण आहे, ज्याला बाळ चिकटण्याची कपॅसिटी असते, त्याचं विंडो ऑफ इम्प्लांटेशनचा ॲक्च्युअल कॅल्क्युलेट रेट काढू शकतो आणि त्याचे आवर्स काढू शकतो आणि त्या आवर्सला आपण ते चांगल्या क्वालिटीचं बाळ आतमध्ये घेऊन जाऊ शकतो. चांगल्या क्वालिटीचं बाळ याचा अर्थ काय तर आपण हे बाळ जे आहे हे ब्लास्टोसिस्ट, एक्सपांडेड हॅचिंग ब्लास्टोसिस किंवा लेझर हॅचिंग या टेक्निकने किंवा एम्ब्रिओ ग्लू नावाचा अजून एक टेक्निक असतं त्याच्याने त्याला आतमध्ये मीडियामध्ये घालून सोडू शकतो. ही जी गोष्ट आहे या गोष्टी आपण दोन्ही एकत्र इम्प्लाय केल्यानंतर म्हणजे एकतर आपण जीन RNA टेक्नॉलॉजी इम्प्लाय केल्यानंतर आणि त्याच्या बरोबरीने आपण उत्कृष्ट क्वालिटीचं बाळ आतमध्ये सोडल्यानंतर प्रेग्नन्सी जी आहे ती आपल्यापासून काही खूप दूर नाही आहे. IVF अथवा टेस्ट ट्यूब बेबीमध्ये गायनेकोलॉजी व एम्ब्रिओलॉजी असे 2 भाग असतात. आत्तापर्यंत आपल्याला गायनेकोलॉजिस्ट माहिती आहेत कारण की आपण त्यांना भेटतो, ते आपल्याशी बोलतात, आपण इंजेक्शनं घेतो आणि सोनोग्राफी करून अंडी सगळी बनवतात. परंतु मेजर काम जे चालतं ते म्हणजे आपल्या एम्ब्रिओलॉजी लॅबॉरेटरीमध्ये. एम्ब्रिओलॉजी लॅबॉरेटरीमध्ये जो काम करतो तो एम्ब्रिओलॉजिस्ट तो एक महत्त्वाचा
अंग असतं ज्याला आपण एक बायोलॉजिस्ट म्हणतो. हा एम्ब्रिओलॉजिस्ट स्त्रियांचे काढलेले अंडी व तिचे मिस्टरांचे शुक्र एकत्र करून एक एम्ब्रिओ किंवा बाळ बनवतो. आता हे बाळ बनवल्यानंतर सगळ्यात मोठं चॅलेंज असतं की हे बाळची क्वालिटी कुठल्या क्वालिटीचं बाळ त्या गर्भाच्या पिशवीमध्ये सोडल्यानंतर ते चिटकेल हे जाणून घेणं अतिशय इम्पॉर्टंट असतं. यासाठी बऱ्याचशा टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्सेस आलेले आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये डे 2ला ट्रान्सफर व्हायची, डे 3ला ट्रान्सफर व्हायची, नंतर डे 5 किंवा ब्लास्टोसिस ट्रान्सफर असे बरेच टेक्निक्स आले. त्यामुळे आपल्याला IVF हे एक टेक्नॉलॉजी म्हणून माहिती आहे, परंतु उत्तर पाहता त्याच्यामध्ये असंख्य टेक्नॉलॉजी आलेली आहेत. बेबी शुअर हे फक्त IVF सेंटर नाही, हे हजारो जोडप्यांच्या आई बाबा होण्याचं आणि लाखो नातेवाईकांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील हास्याचं कारण बनलं आहे. Our IVF journey started long back, 5 years back, and we started our IVF from the Dada. 2 times we done the IVF there. Then he said it's not possible for us. Then we said okay, no issue. We had so many hopes over there, but again the results failed. He said we cannot have a baby in any future, whatever we will do. We said okay, no issue. We stay in Dubai. We tried there. He's a leading IVF over there. We done treatment 2 times over there, but again the result was same, failure. Then we came very hopeless again Mumbai, and then we find this number. Then we came to Dr. Atul sir. He said no issue, he will try his best and he will give us a positive response. And he done initial treatment here, and then finally we got the God who given a birth to my baby. And she is really fine. Thanks to Atul sir and Swati madam. Appreciate their whatever the help they have done us morally and everything they done to us. IVF करताना एम्ब्रिओलॉजी लॅब हे त्याचं हार्ट असतं. या हार्टमध्ये बरेचसे पॅरामीटर्स आपल्याला कंट्रोल करावे लागतात. एअर क्वालिटी, ऑक्सिजनची मात्रा किती आहे, कार्बन डायऑक्साईडची मात्रा किती आहे, त्याचे ह्युमिडिटी लेवल्स किती आहेत, आपण कुठल्या प्रकारचं औषधं वापरतो. औषधं जेव्हा आपण बाळ बनवतो, एम्ब्रिओ बनवतो, ह्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे औषधं असतात. ज्याला आपण मीडिया म्हणतो, हे कुठल्या क्वालिटीचे मीडिया वापरले हे आपल्याला बघावं लागतं. हे सगळे फॅक्टर्स कॉन्ट्रीब्यूट करतात आपल्याला बनणाऱ्या एम्ब्रिओची क्वालिटी कशी असणार आहे. एम्ब्रिओची क्वालिटी उत्कृष्ट असली तर हाफ द बॅटल इज वन. हेच चांगल्या क्वालिटीचं एम्ब्रिओ जेव्हा गायनेकोलॉजिस्ट पिशवीमध्ये सोडतो, गर्भाच्या पिशवीमध्ये, तेव्हा ही प्रेग्नन्सी उत्कृष्ट राहते. कित्येक हॉस्पिटलच्या फेऱ्या मारून, देवाला नवस करून, उपास तापास करून आयुष्यात आपण आई बाबा होऊच शकणार नाही अशी आशा सोडलेली कितीतरी जोडपी आज बेबी शुअरमध्ये उपचार घेऊन आई बाबा झालेली आहेत. ह्या अशा हजारो जोडप्यांचं आई बाबा होण्याच्या यशाचं कारण आहे बेबी शुअरचे अनुभवी एक्सपर्ट डॉक्टर्स आणि सोबतीला आहे इथली अद्ययावत टेक्नॉलॉजी. माझा 18 वर्षाचा एकुलता एक मुलगा बाईक ॲक्सिडेंटमध्ये गेला आणि प्रचंड मानसिक धक्का बसला. आणि या धक्क्यामुळे माझी मासिक पाळी अनियमित झाली आणि हळूहळू ती बंद झाली. एक मुलगा झाल्यानंतर मी फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करून घेतलेलं. त्यामुळे मुलगा होण्याचं किंवा आमचं स्वतःचं बाळ होण्याचं अशी काही आसच नव्हती आमच्याकडे. काय करावं, कुठे जावं काहीच कळत नव्हतं. खूप टेन्शनमध्ये होतो आम्ही. आणि त्यात मला माझा एक मित्र भेटला. मला म्हणाला, अरे बेबी शुअर फर्टिलिटी सेंटरमध्ये जा ना, तिथे तुला एक आशेचा किरण दिसेल. आम्हाला तर आमच्या बाळाची आस होतीच, ते मूल आम्हाला पुन्हा व्हावं अशी आम्हाला इच्छा होतीच, पण या वयात कसं होणार ते शक्य. पण तो मला म्हणाला, अरे जा तर खरं. आणि आम्ही बेबी शुअर फर्टिलिटी सेंटरमध्ये आलो. इथे आलो, डॉक्टर डोंगरेंना भेटलो, त्यांची ट्रीटमेंट घेतली आणि बघता बघता हळूहळू चमत्कार झाला. आणि आज मी 3 महिन्यांची प्रेग्नंट आहे, ती सुद्धा या वयामध्ये. तर अशा पेशंटसाठी आपल्याकडे स्पेशल प्लॅन्स असतात. आपण त्यांना 2-3 महिन्याचे E+P नावाचे हॉर्मोन्स असतात, ते आपण तिला हॉर्मोन्स देतो आणि मग तिची गर्भपिशवी इतकी चांगली होते की तिला आपण टेस्ट ट्यूब बेबीच्या सहाय्याने तिला प्रेग्नन्सी राहू शकते. आणि ह्या बाईला प्रेग्नन्सी राहिलीसुद्धा आहे आणि लवकरच त्यांच्या घरी पाळणं हलणार आहे आणि सगळे सुखी होणार आहेत. जगातल्या कुठल्याही स्त्रीला मुलबाळ नसणं हे खूप वेदनादायी आहे. कारण समाजात वावरत असताना काही प्रसंगांवरून आपण निपुत्रिक आहोत, आपल्याला बाळ होऊ शकत नाही, ही भावना आणखीन तीव्र होत जाते आणि घरातली सुखशांती, आनंद नाहीसा व्हायला लागतो. सण उत्सव चिमुकल्या बाळाविना नीरस वाटायला लागतात. शादी के 10 साल हो गए. पहले हमने 10 साल, शादी के 2-3 साल के बाद
हॉस्पिटल में दिखाया, में डॉक्टर ने का इलाज कराया, गो टेबलेट वगैरह भी ली, ऑपरेशन भी किया, फिर भी बच्चा नहीं हुआ। उसके बाद किसी ने थाने में तालाब वाले के पास जो डॉक्टर रहता है उस डॉक्टर के पास गई। उस डॉक्टर के पास से भी 1 महीने का इलाज भी करवाया और बच्चेदानी का जो नली ग्लोब हो रही थी उसका ऑपरेशन भी करवाया और उसका जो टेबलेट इंजेक्शन सब लिया, फिर भी बच्चा नहीं हुआ। फिर हम परेशान हो गए, अंधेरा छा गया और ऐसे उदास हो गए। फिर किसी ने बताया कि एक डॉक्टरनी अच्छी है, उसके इलाज से आपका बच्चा होएगा। फिर भी मैंने विश्वास नहीं किया और मैडम ने बताया कि इधर इलाज कराओ तो आपका बच्चा हो सकता है। फिर हम दोनों जने गए, डॉक्टरनी से मिले, बातचीत किया। फिर उसके बाद डॉक्टर ने सही ट्रीटमेंट चालू किया। जो डॉक्टर ने टेबलेट इंजेक्शन दिया वो बराबर लिया मैंने 9 महीने तक। उसके बाद मेरे को जुड़वा बच्चे का रिजल्ट मिला तो बहुत खुशी हुई और दोनों बच्चे स्वस्थ थे और मैडम भी बहुत अच्छी है। जेव्हा अशी पेशंट आपल्याकडे येते जिचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यानंतर ट्यूबल रिकॅनलायझेशन केलेलं आहे, तेव्हा आपल्याला असं वाटतं की पाईपलाईनसारखा पाईप जोडून तो चालू होऊ शकतो. पण ट्यूबमध्ये खूप असे मायक्रोस्कोपिक फॅक्टर्स असतात, फॉर एक्झाम्पल सिलिया, ज्याचं काम चालू न झाल्यामुळे प्रेग्नन्सी गर्भाशयाच्या पिशवीत पोहोचत नाही. त्यामुळे अशा पेशंटमध्ये एक्टॉपिक प्रेग्नन्सीचे पण चान्सेस जास्त असतात आणि सक्सेस रेट पुअर असतो. पण हीच पेशंट जर IVFसाठी आली, जेणेकरून आपण तिचं ओवम घेतलं आणि हजबंडचा सिमेन घेऊन एक बेबी तयार केलं, तर गर्भाशयाची पिशवी आणि ओव्हरीज ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल असल्यामुळे तिचे प्रेग्नन्सीचे चान्सेस जास्त असतात. आणि हे नॉर्मल असल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा ऑपरेशन्स किंवा हिस्ट्रोस्कोपी वगैरेसुद्धा करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे अशा पेशंटला ट्यूबल रिकॅनलायझेशनपेक्षा IVFने जास्त चांगला सक्सेस मिळू शकतो. ज्या क्षणाला बाळ होण्याची पहिली चाहूल लागते, ज्या क्षणाला आपण आपल्या बाळाची पहिली हालचाल आपल्या डोळ्यांनी बघत असतो आणि ज्या क्षणाला 9 महिने पोटात वाढवलेलं बाळ पहिल्यांदा आपण आपल्या कुशीत घेतो, ते सारे आनंदाचे क्षण मिळेपर्यंत बेबी शुअर आपल्या सोबत असतं. आणि असे आनंदाचे क्षण बेबी शुअरने हजारो कुटुंबांना दिलेले आहेत. आम्ही इथे एक 5-6 वर्षापूर्वी स्वाती डॉक्टरांना भेटायला आलो होतो. ट्रीटमेंट केली. तिला PCODचा त्रास होत होता. त्यानंतर आम्ही IVF केलं. आम्ही हॉस्पिटलला आल्यानंतर सर आणि मॅडमचं आम्हाला खूप सहकार्य झालं आणि खूप त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहून खूप आम्हाला हे केलं, सहकार्य केलं आणि खूप चांगली वागणूक किंवा चांगली ट्रीटमेंट आम्हाला दिली मॅडम आणि सरांनी पण. आणि आज आम्हाला त्याचं एक बाळ आमचा 1 वर्षाचा आहे. आताची ही जी पेशंट आपण बघितली तिला PCOS नावाचा आजार होता. PCOS याला ॲक्च्युली आपण आजार न म्हणता हे खूप साऱ्या एक समस्या म्हणू शकतो. PCOS म्हणजे काय? एकतर अंड्याची क्वालिटी चांगली नसणं किंवा अंड्याची निर्मिती व्यवस्थित न होणं. बीजांडामध्ये असणारे हे जे दोष आहेत हे आपण आपले ही जी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी IVF किंवा ICSI ह्याच्यामध्ये जे काही हार्मोनचा इम्बॅलन्स आहे त्याचे इंजेक्शन्स वापरून आपण अंड्यांची निर्मिती करू शकतो आणि PCOS दाम्पत्याला पण आपण ह्याच्यातून प्रेग्नन्सीचा लाभ देऊ शकतो. इथे पेशंटला पेशंट म्हणून ट्रीट केलं जात नाही. ते इथे आल्यानंतर बेबी शुअर फर्टिलिटी सेंटरच्या कुटुंबाचा एक भाग होऊन जातात. आम्ही बाहेर बरेचसे दवाखाने वगैरे उपचार वगैरे बाहेर केले. बेबी टेस्ट केल्यावर मॅडम बोलल्या का तुम्हाला मूल होऊ शकतो. मॅडमने उपचार वगैरे भरपूर केले. आम्हाला एक सोन्यासारखी मुलगी झाली आणि आम्हाला खूप आनंद झाला. मी मॅडमचे खूप मनापासून आभारी आहे. बाळ न होण्यामागे स्त्रियांचे व पुरुषांचे हे दोघांचेही 50-50% कारण असू शकतात. पुरुषांच्या बाबतीमध्ये म्हटलं तर स्पर्म किंवा शुक्र पातळ असणं, शुक्राचा काउंट कमी असणं, त्याची मोटिलिटी नसणं हे फॅक्टर्स असतात. बरेचसे पेशंट असतात की ज्यांचे शुक्र काउंट 0 किंवा 0 असतात. अशा रुग्णांना बऱ्यापैकी डोनर ऑप्शन असतो, परंतु तेच डोनर पर्याय आहे असं काही नाही आहे. आता आपल्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये TISA, MISA, PC, TC ह्या टेक्नॉलॉजी वापरून त्यांच्यामध्ये शुक्र एक्स्ट्रॅक्ट करता येतात आणि आपल्याला त्यांना त्यांच्या स्वतःच्या हक्काचं बाळ प्रेग्नन्सी देता येते. बऱ्याचदा हजबंड वाईफचं कॅरोटायपिंग केल्यानंतर असं लक्षात येतं की क्रोमोझोमची काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आहे, जसं टर्नर सिंड्रोम किंवा स्वायर सिंड्रोम किंवा अजून काहीतरी.
असे जे पेशंट आहेत त्यांना पण आपण आपल्या या टेक्निकच्या माध्यमाद्वारे सक्सेसफुल प्रेग्नन्सी देऊ शकतो. त्यांच्यामध्ये ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे सपोज उसाईड डोनेशन प्रोग्राम असेल किंवा कोणाच्या युट्रसला हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी लागत असेल तर त्यांना आपण ती गोष्ट देऊन त्यांना पण आपण आईपणाचा लाभ देऊ शकतो. IVF हे फक्त एक नाव आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या 14 नवीन टेक्नॉलॉजीचा समावेश आहे, ज्यामुळे हमखास बाळ होऊ शकतं. कारण बेबी शुअर म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजीचं माहेरघर आहे. जगभरात रोज नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजीचा इथे वापर केला जातो, सातत्य राखलं जातं. त्यामुळे जोडप्यांना आई बाबा होण्याचा आनंद मिळू शकतो. IVF एम्ब्रिओलॉजीमध्ये रिसेंटली फार ॲडव्हान्सेस झालेले आहेत. आत्तापर्यंत आपल्याला माहिती आहे की IVFने आपल्याला प्रेग्नन्सी देता येते, परंतु महत्त्वाचा भाग असा की प्रेग्नन्सी ही हेल्थी आहे का, ही हेल्थी प्रेग्नन्सी देता येते का. हो, डेफिनेटली आपल्याला आता बरेचसे टेस्ट आलेले त्याच्याने ही प्रेग्नन्सी हेल्थी असते आणि आपण नॉर्मल बाळ आपण सोडू शकतो, ज्याला PGD किंवा PGS म्हणतो. असेच काही रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये असं लक्षात आलं, एखाद्या जोडप्याला समजा एखादं बाळ आहे, त्या बाळाला कुठला तरी जेनेटिक आजार आहे, कॅन्सर म्हणा. कॅन्सरसारखा आजार जेव्हा एखाद्या जोडप्याच्या बाळाला असतो तर त्याला सेकंड चाइल्ड जेव्हा पाहिजे असतं, त्याचा एकच म्हणणं असतं की सेकंड अपत्य होऊ दे पण त्याला हे आजार नसावा. मग अशा वेळेला IVF किंवा ही टेक्नॉलॉजी मदत करते. PGD PGS ह्या टेक्नॉलॉजीने आपल्याला आपण जे एम्ब्रिओज बनवतो त्याचे आपल्याला जेनेटिक स्ट्रक्चर्स बघता येतात आणि आपल्याला ठरवता येतं की ह्यातला आपण जे काही एम्ब्रिओज बनवले आहेत ह्यातल्या कुठल्या एम्ब्रिओजमध्ये हा आजार नाही आहे. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो एम्ब्रिओ तयार होतो ज्याचं नाव आहे ब्लास्टोसिस, त्याचं आपण PGD किंवा PGS नावाची बायोप्सी पण घेऊ शकतो. PGD आणि PGS नावाची बायोप्सी घेतल्यानंतर आपल्याला कळतं की कोणता एम्ब्रिओ आहे तो उत्कृष्ट क्वालिटीचा आहे किंवा या एम्ब्रिओमध्ये जुने काही जन्मजात विकलांगता येण्याची शक्यता आहे का, किंवा एखादी हेरिडिटरी डिसीज जे तुमच्या फॅमिलीमध्ये चालत आहे तो येण्याची शक्यता आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघून तशा प्रकारचे बाळपण आपण PGD किंवा PGS करून जे पूर्णपणे निरोगी असेल असे आपण युट्रसमध्ये सोडू शकतो. तेव्हा आपल्याला माहिती असतं की हे बाळ जेव्हा जन्म घेईल त्याला हा आजार नसणार किंवा हा जेनेटिक आजार नसणार. बेबी शुअर फर्टिलिटी सेंटर हे एक अत्याधुनिक फर्टिलिटी सेंटर आहे. बाळ होण्यासाठी जे तुम्ही प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांना जर तुम्हाला अपयश आलं असेल किंवा तुम्ही जर निराशी झाला असाल तर मी तुम्हाला असं सांगेन की नजीकच्या बेबी शुअर फर्टिलिटी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही डॉक्टरांचा सल्ला निश्चितच घ्या. आई वडील होणं अनुभवायचंय? अहो, पण मग फक्त तुम्ही एक पाऊल दूर आहात आणि ते पाऊल आहे बेबी शुअर फर्टिलिटी सेंटर. थँक्स बेबी शुअर. थँक्यू बेबी शुअर. थँक्स टू बेबी शुअर फर्टिलिटी सेंटर.